आज आपण दही तडक्याची रेसिपी पाहणार आहोत. ताजे दही वापरून घरच्या घरी सोप्या पद्धतीने दही तडका कसा करायचा हे पाहूया. नमस्कार, आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दही आपण 2 ते 3 तासासाठी कापडामध्ये टांगून ठेवायचं आहे, जेणेकरून दह्यातील पाणी निथळून जाईल. हे दह्यातील पाणी तुम्ही चपाती मळताना वापरू शकता. प्रथम आपल्याला कढई गरम करायची आहे व त्यामध्ये 6 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे. मोहरी आपली तडतडली की यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. मोहरी तडतडली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया. यामध्येच आपण लसूण बारीक चेचून घालू शकता. इथे कांदे एक 3 ते 4 आपण कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत. हे उभे चिरलेले कांदे आपण फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत. कांद्याला आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. छान लालसर असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कढीपत्ता भरपूर प्रमाणात वापरायचा आहे. दही आपल्याला ताजं दहीच वापरायचं आहे. एक 3 ते 4 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता भरपूर प्रमाणात घातलेला आहे. आता त्याला छान असं व्यवस्थित तेलामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे. या फोडणीमध्ये आपण आले देखील किसून घालू शकता. कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे. यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ इथं मी घातलेलं आहे. त्यानंतर जिरेपूड 1 चमचा घालून घ्यायची आहे. यामध्येच आपण हळदपूड अर्धा चमचा घातलेली आहे. तिखट आपण आवडीप्रमाणे घालू शकता. इथं 1 चमचा मी तिखट घातलेलं आहे. हिंगपूड आपल्याला घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा हिंगपूड घातलेली आहे. व्यवस्थित छान असं आता आपण तिखट तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला पूर्णपणे मिक्स झालेला आहे. यामध्येच 1 चमचा आपण डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ घातल्यामुळे दही आपलं फुटत नाही. छान आता त्याला आपण भाजून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ थोडंसं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी आपलं हे घट्ट असं दही आहे. आता आपण फोडणीमध्ये दही घालून घेत आहोत. छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये आपण दह्याला छान असं मिक्स करून घेत आहोत. पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. छान असा हा आपला दही तडका तयार झालेला आहे. आपण याला वरून देखील फोडणी घालू शकता. अशा प्रकारे ही रेसिपी आपल्याला आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा. शेवटी आपल्याला यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. थोडासा गोडसरपणा याला द्यायचा आहे.